प्रियंका गांधी या इंडिया आघाडीचा चेहरा बनू शकतात. जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधी या इंदिरा गांधींसारख्या आहेत असंही तेज प्रताप म्हणाले. आणि प्रियंका गांधीच फक्त इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात. राहुल गांधींच्या हातून काहीही साध्य होणार नाही असा टोमणाही त्यांनी लगावला. केवळ एखादी यात्रा आयोजित करणं किंवा बुलेट मोटरसायकलवर स्वार होणं इतक्यानं भागणार नाही असं म्हणत जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी टोला लगावला. प्रियंका गांधी ही चला सकती हैं। प्रियंका गांधी जी जो है वो इंदिरा गांधी जी की तरह है, वही चला सकती हैं। राहुल गांधी जी से चलने वाला नहीं है। यात्रा लगा लेने से, बुलेट पे बैठ जाने से, एक दूसरे के ऊपर प्रति आरोप लगा देने से, अगर नीतीश कुमार जी के बारे में बोल रहे हैं तो नीतीश कुमार जी अपना छोड़ के गए तो दूसरे आदमी आए सीएम बन गए। अब ये है दूसरे राज्य में, इनको क्या के लालचपंथी लग रहा है बिहार का गद्दी पे बैठना है इनको। याबद्दल बोलूयात. दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत. शिवाजी, पुन्हा एकदा इंडिया आघाडी, त्याचं नेतृत्व, मग राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, ब्रह्मास्त्र वगैरे ज्या जुन्या अनेकदा अशा गोष्टी मांडल्या गेल्या होत्या, पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की केवळ हे काही पुढे जाणारे विषय का केवळ तेज प्रताप यांचं वैयक्तिक विधान मानायचं? खरं तर या संदर्भामध्ये जेव्हा हे अधिवेशन पार पडलं, ज्या पद्धतीने प्रियंका गांधी यांनी चाणक्य म्हणत अमित शहा यांची डिलिमिटेशनची खरी योजना काय आहे हसत हसत देशासमोर आणलं होतं. त्यानंतर राहुल गांधींच्या भाषणाच्या दरम्यान ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी स्वतः प्रियंका गांधी यांनी अमित शहांना हसवण्याचं काम मला 20 वर्षात जमलं नाही, ते प्रियंका गांधी यांनी केलं. आणि दुसरीकडे अमित शहा यांनी देखील राहुल गांधींना टोला लगावताना असं म्हटलं होतं की तुम्ही काहीतरी प्रियंका गांधींकडनं शिका. तर या तीनही ज्या घटना होत्या ह्या अत्यंत महत्वाच्या होत्या. आणि सर्व जे राजकीय पक्षाचे नेते होते, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, त्यांना जेव्हा या 2 दिवसीय अधिवेशनादरम्यान कोणाचं भाषण आवडलं असं विचारलं गेलं तर तेव्हा त्यांनी प्रियंका गांधी यांचं भाषण आवडलं असं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेली पत्रकार परिषद, त्यामध्ये नेहरूंचा उल्लेख, त्यानंतर अलीकडच्या काळात काँग्रेसने केलेले बदल, हे सगळे मुद्देसूद कुठलाही आवाज न चढवता एकदम शांततेपणे मांडलेले मुद्दे आणि विरोधकांवरती मोठ्या आवाजात आणि शिलक्या शब्दात टीका करण्याच्या ऐवजी मार्मिक शब्दामध्ये आणि विशेष म्हणजे तथ्यात्मक बाबी घेऊन ज्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून प्रियंका गांधी अलीकडच्या काळात जेव्हापासून त्या वायनाड मधून निवडून आलेल्या आहेत तेव्हापासून आपल्याला माहिती आहे की त्या सातत्याने त्यांचे भाषण चर्चेत असतात. आता या सगळ्यांच्या निमित्ताने सातत्यानं असं बोललं जातं की राहुल गांधींच्या ऐवजी पक्षाचा चेहरा म्हणून प्रियंका गांधींनी समोर यावं. मात्र महिलांचे विषय असो किंवा पक्षाचे जे बॅकग्राऊंडचे निर्णय असतात त्या प्रियंका गांधी करतात. एखादा नेता पक्ष सोडून जात असेल किंवा क्रायसिस असेल, जसं सचिन पायलट असो किंवा कर्नाटकचं क्रायसिस आहे DK शिवकुमार वर्सेस सिद्धरामय्या, या क्रायसिस मध्ये प्रियंका गांधी बऱ्यापैकी पक्षामध्ये हँडलिंग करतात, नेत्यांना थोपवतात आणि त्यांचं काम ते क्रायसिस मॅनेजमेंटचं आहे असं पक्षाचे अनेक नेते सांगतात. मात्र अलीकडच्या काळात जेव्हा राहुल गांधींचं भाषण सुरू होतं त्यावेळेस राहुल गांधींच्या भाषणावरती त्या नाराज होत्या का असा त्यांच्या हावभावावरून लक्षात येतं. कारण एवढा सिरियस सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये राहुल गांधी यांनी मुद्देसूद बोलायला हवं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वरती नाराजी आहेच. मात्र दोन जेव्हा तुलना होतात तेव्हा प्रियंका गांधी कुठेतरी सरस ठरतात. त्यामुळं अर्थात शिवाजी बघावं लागेल. ही केवळ एक प्रतिक्रिया आलेली आहे की इंडिया आघाडीमध्ये सुद्धा या दृष्टीनं काही चर्चा सुरू आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.